सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. 5:30 वाजता आपण भोईंदा इथल्या आश्रमातून निघालो आणि आता आपण ब्राह्मणगावकडे चाललेलो आहे. हा असा रस्ता आहे, एकदम शांत. ब्राह्मणगाव आता 4 किलोमीटर राहिलेला आहे इथून. आज रविवार आहे. परिक्रमेचा आजचा आपला 7वा दिवस आहे. जागो मोरी मैया जागी जसोदा, जागो मोरी मैया जी नगरी में होया युज वाला रे। अरे राम भी जाग्या लक्ष्मण जाग्या, राम भी जाग्या लक्ष्मण जा। अरे गंगा रे जागे जमुना रे जागे, गंगा रे जागे जमुना रे जागे, न जागे नर्मदा माई रे। जय हो। एक छोटी दरी और ले चाय पिलाना, चाय खिलाना। ग्रामकुवा या ठिकाणी आपण पोहोचलो आहेत आता. नर्मदे हर. नर्मदे हर. समोर एक हॉटेल आहे. तिथल्या बाबाजींनी आपल्याला बालभोग घेण्यासाठी बोलवलं आहे. हा हायवे आहे. सकाळचा बालभोग पोहे आणि मिरची भाजा. दुपारचे 12 वाजले आणि आपण इथे कैलास आश्रम म्हणून आहे तिथे पोहोचलो आहे. आता दुपारचं आपली विश्रांती इथे असणार आहे थोडा वेळ. कैलास आश्रम लखनगिरी फाटा. परिक्रमावासियांची थांबायची व्यवस्था.
दुपारच्या भोजन प्रसादीची तयारी. पोळ्या करताना काय नाही, शूटिंग चालू आहे. दुपारचे 12 वाजलेत आणि आत्ता आपण आहे लखनगिरी फाटा येथील कैलास आश्रमामध्ये. आणि ह्या सगळ्या मैया दुपारच्या भोजनाची व्यवस्था करतायत सगळ्या परिक्रमावासियांची. काही जणी पोळ्या लाटतायत, काही जणी पोळ्या भाजायचं काम करतायत. तिकडे भाजी तयार होती आहे. आपण त्यांना विचारू कुठून आले आहे त्या. सांगा मैयाजी, तुमचं नाव सांगा, कुठून आले? गीता विठ्ठल चौगुले, जांभारी, तालुका जिल्हा रत्नागिरी. किती तारखेला तुम्ही निघाल्या? 3 तारखेला आम्ही निघालो ओंकारेश्वर. ठीक. नर्मदे वाटायचं काम करताय, इकडे पोळी भाजण्याचं काम चालू आहे. तुमचं नाव काय मैयाजी? माझं नाव शोभा तायडे. कुठून आलात आपण? मी मुंबई कल्याण. किती तारखेला तुम्ही परिक्रमा उचलली? 3 तारखेला आम्ही परिक्रमा उचलली. ठीक. नर्मदे. बडवानीतील सिद्धेश्वर मंदिर आश्रम. रोटी पानी सब मिल जाए। आराम से करो, कोई टेंशन नहीं, ज़्यादा चलना मत। रात्रीच्या भोजन प्रसादीची तयारी. जय भानरगाव. काय